प्रफुल्ल पटेल जी, काल तुम्ही सभामध्ये सांगितलेलं आहे की धनंजय मुंडेला परत बेटिंगची संधी देण्यात येईल. पण लक्षात ठेवा, जरी धनंजय मुंडे आणि माझा जे वाद सुरू आहे त्या वाद न मिटवता जरी तुम्ही धनंजय मुंडेला बेटिंगची संधी दिली तर तुमचे राष्ट्रवादी पक्षाची पूर्ण विकेट जाईल, हे लक्षात ठेवा. आणि आज तुम्ही काय विचार करताय की महाराष्ट्राची जनता गप बसणार? असे व्यक्तीला तुम्ही संधी देणार परत ज्या व्यक्तीने एक घराची 5 महिलांच्या खच्चीकरण करून त्यांना रोडवरती सोडला आणि आज त्यांचे मंत्री पदाच्या जोरावर फक्त बीडमध्ये काय चालले, मर्डर, खून खराब, हे सगळी गोष्टी चालते. त्यांचे पदाचा गैरवापर करून काय चांगलं काम झालेलं आहे बीडमध्ये. आणि असे लोकांना तुम्ही परत मंत्री पदाची जरी संधी देताल तो लक्षात ठेवा, ज्या ज्या लोकांना आजपर्यंत मी डोक्यामध्ये ठेवलेलं आहे त्यांची विकेट गेलेली आहे. जरी नाही 2022 मध्ये मला येरवडा जेलमध्ये टाकण्यात आला होता, त्यावेळे मी धन्याला सांगितलं होता की तुझी सत्ता जाणार आहे. आणि 9 दिवसामध्ये मी येरवडा जेलमध्ये होती आणि 9 दिवसामध्ये राष्ट्रवादीची सत्ता गेली होती, सरकार पडली होती. त्यानंतर रुपालीताई चाकणकरला मी डोक्यामध्ये ठेवला होता, त्यांनी मला न्याय नाही दिला. त्याच्यासाठी मी माझे नवरेसोबत फोटो टाकत होती, त्याच्यासाठी मी त्यांची केस कोर्टामध्ये टाकली की त्यांच्या महिला आयोगाचा पद जायला पाहिजे. तर त्यांच्या महिला आयोगाचा पद गेला. आणि नंतर धनंजय मुंडेला मी सांगितलं होता, तू मंत्रीपदाच्या जोरावर मला सोडलाय, तुझ्या मंत्रीपद मी काढून टाकणार आहे. आजपर्यंत ज्या वेळे मी ज्या सांगितलेलं आहे, ज्या डोक्यामध्ये ठेवलेलं आहे त्या लोकांची विकेट गेली आहे. लक्षात ठेवा, जरी माझा वाद न मिटवता धनंजय मुंडेला